चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का। दिवस 45। ट्रेडिंगला ऍज अ बिझनेस ट्रीट करणारे जी लोक असतात म्हणजे जे फुल टाइम ट्रेडर्स असतात ना, त्यांची एकच खासियत असते, ती म्हणजे ते रिस्क डिफाईन ठेवतात। तुम्ही जर काय मागचे दिवस जर आपल्या ट्रेडिंग मध्ये बघितलं ना, तर आपण रिस्क डिफाईन सुरुवातीपासून करतोच, पण आपण मागच्या काही दिवसांपासून रिस्क खूप जास्ती कमी करतोय, म्हणजे खूप जास्त कमी रिस्क घेतोय आपण। लास्टच्या ट्रेड मध्ये बघा तुम्ही 500 रुपयाची फक्त रिस्क होती, आणि आता जर बघितलं तर आपण एवढी रिस्क कमी का घेतोय, बिकॉज प्रॉफिट्स पण तेवढे जास्त होत नाहीत आणि फंड्स पण आता कमी केलेत आपण। सो जर जास्ती प्रॉफिट्स होणारच नसतील ना, तर जास्त रिस्क घेण्यात मजा नाहीये। सो दॅट्स वाय आपण रिस्क कमी घेतोय आणि प्रॉफिट्स कन्सिस्टंट करतोय, याप्रमाणे आपली ट्रेडिंग स्टाईल आहे। आणि आजचा जो ट्रेड आहे ना, मी पूर्णपणे लाईव्ह रेकॉर्ड करून ठेवलाय तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग साठी। मी डायरेक्टली तुम्हाला चार्ट्स वरती दाखवतो चला। तो निफ्टी इथे ओपन झाला मित्रांनो, ओपन झाल्यानंतर पॉझिटिव्ह होता, आणि पॉझिटिव्ह जरी असला तरी मी सांगितलं की थोडं रिट्रेसमेंट साठी थांबा, रिट्रेसमेंट नंतरच पॉझिटिव्ह प्लॅन करायचे। आणि या रिट्रेसमेंट मध्ये आपला जो सीआयओ आहे त्यांनी सांगितलं की बेरिश मार्केट जाणार नाही, बुलिशच जाऊ शकतं। आणि मार्केटने जेव्हा डे हाई क्रॉस केला, डे हाई क्रॉस केल्यानंतर तो बुलिश ऑब्विसली गेला। त्याच्या आधी आपण इकडे नॉन डिरेक्शनल ट्रेड प्लॅन केला होता, त्याच्यामध्ये चांगले प्रॉफिट्स पण चालले होते, पण जेव्हा डे हाई क्रॉस केला ना, आपण डायरेक्टली त्याला इमिजिएट बुलिश मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याला शेवटपर्यंत होल्ड केलं। तो या ठिकाणी जेव्हा मार्केट खूप चांगलं पॉझिटिव्ह चाललं होतं, आपल्याला खूप चांगले प्रॉफिट्स पण झाले होते, 4200 पर्यंत प्रॉफिट झाले होते। पण जेव्हा एक डीप आली ना ह्याच्यामध्ये, ट्रेलिंग स्टॉप लॉस गेला आणि आपण प्रॉफिट जे आज सिक्युअर केले ते आहेत 2900 रुपयाचे। सो याप्रमाणे आपण डे क्लोज केला मित्रांनो। सो मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजत असेल की बाबा डिफाईन रिस्क ठेवणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे। आपण थोडे थोडे प्रॉफिट्स करतो आणि एका दिवसामध्ये सगळे प्रॉफिट्स घालवतो, वरून लॉस पण करून घेतो। सो दॅट्स वाय रिस्क डिफाईन असली पाहिजे, आणि हीच गोष्ट आपण एव्हरीडे आपल्या चॅलेंजच्या व्हिडिओमधून दाखवत असतो, आणि आय होप की तुम्ही पण तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून घेतली असेल आतापर्यंत। सो मित्रांनो डायरेक्टली आता उद्या भेटूया, चला बाय बाय, जय महाराष्ट्र।